महायुती सरकारचा निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरलाय। नगरविकास नाही तर नियोजन विभागाच्या सुद्धा निधीचं वितरण एकत्रितपणे केलं जाणार आहे। सगळा निधी वितरण हे अंतिम मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देणार आहेत। तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचं एकमत झालेलं आहे। महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे। राज्यातील सगळ्या विभागातील निधी वितरणाबद्दल महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। फायनल निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील। आमचे प्रतिनिधी राहुल जुरी यांना विचारूया। राहुल, फक्त नगरविकास नाही तर ओव्हरऑल काही महत्त्वाची जी खाती आहेत त्याच्या निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे महायुतीचा असं कळतंय, काय सांगाल? अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की महायुती सरकारचे प्रमुख आहेत यांच्या अंतिम निर्णयानंतरच राज्यातील सर्वच विभागांना निधी वितरणाचं वाटप जे आहे ते होणार आहे। एकंदरीत बघितलं तर वारंवार एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार ही कुठं ना कुठं सुप्त जी लाट होती, कुठं ना कुठं अर्थमंत्र्यांबरोबर जी नाराजी वारंवार उद्भवत होती। याचबरोबर शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा अजून काही मंत्र्यांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचं किंवा आमच्या आमदारांना निधीबद्दल दाबलं जात असल्याचं वारंवार जे आहे ते बोललं होतं। अनेकांचा निधी कापल्यावरून देखील मोठं राजकारण ठरलं होतं आणि याचमुळे तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार देत, अर्थात मुख्यमंत्र्यांकडेच हे सर्वाधिकार असतात। मात्र अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो एक सुप्त संघर्ष कुठे ना कुठे वारंवार पाहायला मिळाला होता, तो थांबवण्यासाठी आणि महायुतीमध्ये निधी वाटपावरून किंवा वितरणावरून कोणतेही मतभेद नाहीत हे दाखवण्यासाठी समन्वयकांच्या बैठकीमध्ये सर्वाधिकार जे आहे ते अर्थात मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे निधी वितरण असेल, निधी वाटप असेल, प्रत्येक खात्याच्या बाबतीत होणाऱ्या आर्थिक ज्या गोष्टी असतील याचा अंतिम निर्णय हा अर्थात मुख्यमंत्री घेणार आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये कुठलाही निधी वितरणावरून संघर्ष उद्भवू नये यासाठी आता थेटपणे मुख्यमंत्र्यांच्या हाती सर्व सूत्र दिल्याचं कळतंय। धन्यवाद राहुल, माहिती दिली त्याबद्दल। जसं निधी वाटपासंदर्भात महायुतीत निर्णय झालेला आहे तसं महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुद्धा सुटलेला आहे। संख्याबळानुसार महायुतीत महामंडळाचं वाटप करण्यात आलंय असं सूत्रांकडून कळतंय। मोठा भाऊ भाजपच्या वाट्याला 44 जागा आहेत, म्हणजे 44 महामंडळं, शिंदेंच्या शिवसेनेला 33 महामंडळं आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 महामंडळं असं वाटप महायुतीत ठरलंय असं कळतंय। नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महामंडळाबाबत तीनही पक्षांमध्ये सुसूत्रता ठरवण्याचं निश्चित झालं आणि त्यानुसार निर्णय झालेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर होऊ लागली। दरम्यान त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून करण्यात येते। यावर सुनील तटकरेंनी भाष्य केलंय। माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अजित पवार आपली भूमिका मांडतील असं तटकरे म्हणाले। मंत्रिमंडळामध्ये असताना संवेदनशीलता दाखवलीच पाहिजे असंही तटकरे म्हणाले। विधिमंडळातील घडलेला प्रकार निंदनीय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान माझं कोकाटे यांच्याशी बोलणं झालेलं नाही असंही सुनील तटकरेंनी सांगितलं। मी म्हटलं कदाचित आज त्यांची भेट होऊ शकते। आज दादा मुंबईमध्ये असतील, मी तर दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशनला या ठिकाणी आलेलो आहे। त्यांची भेट झाल्याच्या नंतर तर कदाचित माझं दादांचं बोलणं झालं तर मला तपशील कळेल।